तर फ्रेंड्स, तुमची देखील मुलं स्टेजवरती बोलायला घाबरतात, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। तर तुम्ही त्यांना कॉन्फिडन्स कसा देऊ शकता, त्यांना तुम्ही त्यांच्या मधील जो आत्मविश्वास आहे तो तुम्ही कशा प्रकारे वाढवू शकता, तर ती एक आयडिया तुम्हाला जी मी यूज करते ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी अशी आयडिया करते की मी माझ्या मुलीला म्हणजे शाळेमध्ये कोणताही प्रोग्राम असो तर तिला त्या प्रोग्राममध्ये जर भाषण करायचं असेल किंवा स्पीच बोलायचे असतील तर ती कशा प्रकारे बोलते किंवा तिचा आत्मविश्वास कसा मी वाढवते, तर मी काय करते, मी तिला तिचा जो आहे तो स्पीच ती जेव्हा बोलते तेव्हा तिचे जे स्पीच जे आहेत जे बोलते ते मी व्हिडिओ बनवते आणि ती तिला ऐकवते। तर ती बघते आणि तिचा कॉन्फिडन्स वाढतो की हां मी छान बोलते, मला येतं, मला जमतो। तर मी आजही तिचा असाच व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तो तुम्ही पाहू शकता ती त्यामध्ये कशी बोलते। तर तुम्ही देखील अशा प्रकारे तुमच्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढवू शकता। तर तुम्ही बघू शकता तिने आज कसा स्पीच लर्न केलेला आहे किंवा कशी बोलते ते। Hi friends, my name is Anvita and I am going to share you about my thought on teacher. A teacher is our second parent. They help us to motivate and inspire in our skills, learning and any other activities. They are our first and last person that they help us to work, read and other activities. And they help us to give knowledge and our sports information and all that. They are just like our God because they are our parents. They are act like our parents, God and other persons. They act like it's happening something, means if the lesson is on the moons means other, then they also act like that and we can learn fastly and they help us to means inspire thoughts, then all that other activities. Thank you. Bye bye. त्या ठिकाणी तिचं तिने जे स्पीच लर्न केलेलं आहे ते तर तुम्ही ऐकलेलंच आहे। तर अशा पद्धतीने तिला शाळेमध्ये टीचर बद्दल बोलायचं होतं आणि मग तिने अशा पद्धतीने हे स्पीच लर्न केलेलं आहे आणि यामध्ये तिने स्वतः पण काही वाक्य बनवलेली आहेत। तर अशा प्रकारे मी तिची प्रॅक्टिस करून घेते किंवा ती स्वतःही अशा प्रकारे प्रॅक्टिस करते घरी आणि मी असा व्हिडिओ बनवते। तर तिचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि प्रॅक्टिस पण होते आणि मग ती तिचं जे स्पीच आहे ती शाळेमध्ये सादर करते आणि तुम्ही देखील अशा प्रकारे मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढवू शकता किंवा त्यांच्याकडून करून घेऊ शकता। तर इथेच आपला व्हिडिओ एंड होत आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।